हनुमान वसत अजय राणे यांचा संघ यावेळी फटका चांगला इनफिल्डच्या वरून क्रिकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला एकच धाव मिळते चेंडूवरती आणि एका धावेने श्री गणेश होते धावसंख्या आहे 1 हाफ ट्रॅकर बॅटची कडा आहे सॉफ्ट डिस्मिसल सुरेख झेल पकडलाय यश त्यांच्या पाठीमागे जीवनने फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन चला एकत्र येऊ नका विनंती असेल मोहिली या टीमला आणि बॅट्समन थोडीशी लवकर या गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये युवराज येत आहेत स्ट्राइक इनला बॅट्समन परेश ऑन स्ट्राइक यावेळेस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय मिळते अवांतर धावसंख्या 1 ने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती आहेत क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन आजचा दुसरा दिवस ऑन साइड ला खेळतायत लॉफ्टीला चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार थँक्यू
पुढील चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि पिचिंग आउटसाइड लेग आहे सांगत असताना पंच लेग बाईसचा इशारा येतोय. धावसंख्या 1 पुढे जाईल 12. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे या मॅच मध्ये. जय हनुमान वसत या टीमची. छोट्या यांच्याशी काहीतरी चर्चा सुरू आहे आपल्या व्यासपीठावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. भरपूर शफल झाले होते आणि फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 12. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल 13. कल्याण ग्रामीणचा आज महासंग्राम आपण पाहतोय कारण की कल्याण ग्रामीणचे एकूण 8 संघ आज इन ऍक्शन मध्ये आहेत. बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत, एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये फिल्डर जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. परेश बॅक टू द पवेलियन. शुभम येत आहेत नवीन फलंदाज. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. चांगली गोलंदाजी राहिली आहे साई एकविरा मोहिली या टीमची. मोहिली म्हटलं तर आमचे वामन मामा अंबारे असतील, किरण पाटील असतील, त्यानंतर भगवान गोंदले असतील. आणि मोहिली म्हटलं तर आमचे संतोष दादा नक्की शिंगोले असतील. यांच्या गावातील हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. यावेळेस सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. वेल लेफ्ट. धावसंख्या 14. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच विनर होणार आहे. त्यामुळे आई एकविरा आपटी बी या टीमला विनंती असेल आपण कुठे जायचं नाहीये. या पुढील सामना तुमचा असेल आणि तो सामना 5 षटकांचा असेल. लाईन पुन्हा एकदा खराब आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 15. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राजे छत्रपती अंकरपाडा टीमची ओळख आणि महाराष्ट्र पोलीस आदरणीय रविदादा धुमाळ यांचे ते आगमन होते. दादा या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. त्याला पाठवलाय फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. नो +4
मिळतोय पंजा. गोलंदाज काय करतोय हा देखील प्रश्न पडलेला आहे, कारण की आधी 2 वाईट चेंडू आणि हा बीमर चेंडू फेकलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. खराब गोलंदाजी करतात आकाश या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 13 होत्या. फुल टॉस चेंडू आहे, फ्री हिट आहे, झेलची शक्यता असेल, झेल पकडलाय, परंतु फ्री हिट असल्यामुळे फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. धावबादची संधी होती. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 22 धावा. आकाश गोलंदाजी मार्क वरती आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न ते करतायत. फुलटॉस चेंडू फेकला होता, फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज रोहित. बिग हिट करतायत, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला जज करतायत आणि झेल सोडलेला आहे. सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय रोहितच्या बॅटमधून. थँक यू सो मच. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत या षटकामध्ये आणि तब्बल 15 धावा खर्च करतोय गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून रोशन अंबारे होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे तो चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राजे छत्रपती अंकरपाडा या टीमची ओळख, आधारस्तंभ आणि महाराष्ट्र पोलीस आदरणीय रविदादा धुमाळ यांचे इथे आगमन होते. स्वागत आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. त्यांच्या अगेन्स्ट चेलो शिर्डी 11 कांबा हा संघ असणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 32 धावा धावफलकावरती. महागडी गोलंदाजी करतायत आकाश. या षटकामध्ये जीवन थोडीशी नाराज आहेत आकाशवरती. आकाश एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या मॅच मध्ये खराब गोलंदाजी केली आहे. क्लीन बोल्ट, यश उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन लागतोय. अजून एक धक्का. रोहित बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा पुल करताय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अनइवन बाउन्स टेनिस बॉल आहे. अतिरिक्त बाउन्स भेटला आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय.
थँक्यू सो मच. तब्बल 23 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. आकाशने महागडी गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकांमध्ये 13 होत्या, या षटकामध्ये आल्या 23 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36-36. आणि आता मात्र मॅजिकल ओव्हर. या षटकामध्ये 15 धावा जर बनवल्या तर 5 धावा प्लस होतील, आणि 15 पेक्षा कमी धावा बनवल्या तर 5 धावा मायनस होतील. राज भोईर यांची ही संकल्पना आहे. हरेश येत आहेत या मॅजिक ओव्हर मध्ये. चॅलेंज आहे 15 धावांचं. स्ट्रायकिंगला बॅट्समन शुभम आणि प्रसाद ही जोडी आहे. पहिला चेंडू, बॅटची कडा एका हातामध्ये हा झेल पकडलेला आहे. जीवनने यश त्यांच्या पाठीमागे. विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. मॅजिक ओव्हर मध्ये मॅजिकल स्पेल टाकतोय गोलंदाज. आपण पाहू शकाल हरेश आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, त्यामध्ये विकेट मिळवली आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 15 धावा बनवायच्या आहेत. हरेश चांगली गोलंदाजी करतायत. प्लेन मिस. प्रचंड वेग आपण पाहिलाय. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. सलगचे 3 चेंडू आले डॉट. पुल करतायत. मिस टायमिंग आहे. एलिव्हेशन नाहीये डीप मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. सुरेख झेल पकडला युवराजने. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. 4 चेंडू फेकलेत या मॅजिक ओव्हर मध्ये. मॅजिकल गोलंदाजी करतायत. मॅजिकल स्पेल आपण पाहतोय गोलंदाज हरेश यांचा. ऑन साइड लॉफ करतायत क्षेत्ररक्षक. स्क्रीन समोर आले होते. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल झाला ड्रॉप. 2 धाव मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या 2 पुढे जाईल. 38. 38 धावा धावफलकावरती आहेत.
मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. प्रॉपर टायमिंग सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44. नक्कीच या मॅजिक ओव्हर मध्ये धाव बनवल्या फक्त आणि फक्त 8, त्यामुळे 5 धावा मायनस होतील. धावसंख्या 39 4 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाज आहेत युवराज. सेकंड स्पेल मध्ये येतात. खराब खराब फिल्डिंग. जणू का या फटक्याचे चटके लागले असतील. सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती खराब फिल्डिंग, त्याचा परिणाम हा चौकार येतोय. धावसंख्या 43. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. नॅचरल अँगल निर्माण करतायत डावपुरी हाताचा गोलंदाज युवराज. फलंदाज प्रसादला लेफ्ट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत युवराज या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतलीकडे लागतीये. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 5वं सुरू आहे. 6 षटकांचा सामना. कल्याण ग्रामीण मध्ये पहिल्यांदाच 6 षटकांचे सामने. मी कौतुक करेन RB 11 वरप, स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान, राज भोईर, प्रसाद सुरोशी आणि त्यांच्या तमाम सहकार्यांचं. रोहन तरे असतील, आमचे विक्रमदादा आहेत, मंगल लोखंडे आमच्या सोबत आहेत पहिल्या दिवसापासून. मिस टायमिंग स्वतः गोलंदाज येत आहेत आणि क्या बात आहे, अप्रतिमा झेल पकडलाय. कॉट एंड बॉल. फलंदाज झाले बाद. हर्षद नवीन फलंदाज. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे गोलंदाज युवराजच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा आला हा डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. वाईट यॉर्करचा वापर केला होता. चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ आहे, चांगली लाईन आहे युवराज. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती. जीवन आहेत यष्टांच्या पाठीमागे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत आणि चांगला झेल पकडलेला आहे हरेशने. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7 बाद 45.
नवीन गोलंदाज आहेत हरेश आणि पहिल्या चेंडूवरती अपील झाली होती, लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल, एकने पुढे जाईल 46. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. धावबाची संधी असेल, विकेटचं पतन, फलंदाज झाले बाद. तू चल मी आया ही स्थिती आपण पाहतोय. या मॅच मध्ये आतापर्यंत 8 फलंदाज झालेत बाद, 46 धाव बनवलेत. आणि पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, हा षटकार येतोय. रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने, आपण चेक करूया. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, षटकार आलेला आहे या चेंडूवरती. धावसंख्या आहे 52. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि हा नो चेंडू घोषित केलेला आहे. नो +1 मिळतील या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 54. फ्री हिट आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन शैलेश. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय महेश दादा भोईर साहेबांचं आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप मधून फिल्डर येतील. चांगली फिल्डिंग. 2 धावा नक्कीच वाचवलेत आपल्या संघासाठी. धावबाची संधी आहे आणि विकेट. फलंदाज झाले बाद. अंतिम जोडी मैदानावरती आहे. 9 बाद 56 ही धावसंख्या आहे जय हनुमान वसत या टीमची. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटची जोडी मैदानावरती आणि क्लीन बोल्ड. ऑल आउट होतोय 56 या धावसंख्येवरती जय हनुमान वसत संघ. आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे साई एकविरा मोहिली या संघासमोर. वसत या संघाने 36 चेंडू बनवायच्या धावा 57. या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी साई एकविरा
मोहिली या संघाला. आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ नेटिवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक टॅलेंटेड कॉमेंटेटर, रील स्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळायच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. यानंतर सामना हा विनर मध्ये असणार आहे, लक्षात ठेवा. आई एकवीर आपटी व कर्णधाराला आपण तयार ठेवायचं आहे. आमच्या मुख्य अतिथी मंचावरती पाठवायचं आहे कर्णधार. स्पर्धा तुम्ही पाहत आहात. स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर ताम्हाणे यांच्या स्मरणार्थ दमदार क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय रोहित भाई भोईर चषक 2025 दिवस क्रमांक दुसरा आज या स्पर्धेचा आपण पाहतोय. आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये 57चं मापक टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचले मोहिली संघाचे रोशन आंबेरे आणि त्यासोबत मयूर पाटील. रोशन अंबारे, मयूर पाटील ओपनिंग पेअर, बॉलिंग माकवती जीवन. मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना विजयाचा भरपूर सारा शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. कोला टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं गेलंय. सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मोस्ट ऑफ द टाइम बॉल कलेक्ट करणं थोडं कठीण असतं. सुनील मॅन फ्रॉम कुंभारकनपाडा. नाही, एकच परिसर झालं, मोठा गाव कुंभारकनपाडा, त्यानंतर ठाकुर्ली, चोळेगाव,
मला वाटतं त्रिवार्षिक पालखी असते, 3 वर्षातून एकदा पालखी सोहळा असतो. लवकरच येत्या 8 तारखेला आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी श्री क्षेत्र झरीमरी ते श्री क्षेत्र एकवीर. यावेळेस फटका बघा दरम्यान अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट लॉंग ऑन, सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेटच्या जगतातील सर्वात सेफ आणि दर्जेदार फटका आपण पाहतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगला फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. यावेळेस देखील इनफिल्डच्या डोक्यावर उडवलाय. बॉल चालला डीप मध्ये, वाइड ऑफ लॉंग ऑफ मध्ये सिंगल मिळेल. एका धावेने समाधान मानावं लागेल. संकेतजी भोईर यांचं देखील आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बीजेपीचे भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत संकेत दादा भोईर यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत केलंय चौकारानं. पाठपोडा स्क्वेअर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू धन 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 करत बाउंड्री लाईन पार. 4 ठोकडीचे. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस गॅप मध्ये खेळलाय. इनटू द गॅप. एक्स्ट्रा कव्हरला भेटत असताना बॉल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. बॉलला अडवतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी धावा संख्या दोन्ही फलंदाजांना मिळतील. त्या 2 षटक क्रमांक पहिलं दरम्यान झाले पूर्ण. मी यापूर्वीच उल्लेख केला येत्या 8 ते 11 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी आपण पाहणार आहोत. श्री क्षेत्र तिसगाव ते श्री क्षेत्र कार्ले डोंगरावरती ती पालखी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 5000 पदयात्री यंदाच्या या 14व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे वरप, कांबा, टिटवाळा परिसरातून भरपूर पदयात्री असतात. मोहिली परिसरातून देखील आपण पाहतोय. त्यानंतर मांडा, टिटवाळा परिसरामधले देखील आमचे 400 ते 500 पदयात्री आहेत. त्यामुळे यावर्षी 5000हून अधिक पदयात्री त्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आवर्जून प्रत्येकाने अजूनही फॉर्म एक्सेप्ट केले जातात. तर येणाऱ्या पुढच्या 2-3 दिवसामध्ये कदाचित फॉर्म बंद होतील. त्यामुळे ज्यांना कोणाला आपले फॉर्म भरायचे आहेत लवकरात लवकर भरून घ्या. कारण कल्याण ग्रामीण मधून रोशन सर हजारोहून अधिक पदयात्री येतात आमच्या पालखीमध्ये. 50 पासून आम्ही सुरुवात केली होती पहिल्या पर्वात. आज आमचा 14वा पर्व या पालखीचा. संकेत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पालखी सोहळा आम्ही पार पाडतो. आज 5000 पदयात्री येत आहेत. कल्याण ग्रामीणचा मोठा हात राहिलाय त्या पालखी सोहळ्यामध्ये. त्यामुळे प्रत्येकाला आमंत्रण आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. षटक क्रमांक पहिलं पूर्ण 11 धावा. ऑफ साइडला पूल करायचा होता. ऑफ ट्रॅकर थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पाठलाग करायचा आहे तो एकंदरीत अवघ्या 57 धावांचा. उर्वरित चेंडू 29 विजयासाठी 46 ची गरज. 46 रिक्वायर्ड फ्रॉम 29. यापूर्वीच्या मॅच मध्ये 18 मध्ये 46 हवा होता. त्यानंतर 12 मध्ये 45 समीकरण आलं बिकॉज -5. हा 15 धावांचा नियम राज भोईरने दमदार लावला. या दरम्यान विकेट मिड ऑफ मध्ये सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. धक्का लागला पहिला 11 वरती बॅटिंग करताना मोहिलीला. इज गॉन. क्या बात आहे. दमदार संगीत. जरीमरी आईचा गाजतोय सोहळा आणि अखंड तिसगाव, कल्याण, मांडा, टिटवाळा
निघाला कारल्याला, कारण 5,000हून अधिक पदयात्री आपण पाहतोय. खर तर या पालखी सोहळ्यामध्ये ती श्रद्धा आहे आई माऊलीवरती, कारण आगरी कोळी कराडी समाजाची कुलस्वामिनी आहे. धावसंख्या 11, 11 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल आपण पाहतो, टॉस होतोय, जबरदस्त चेंडू आहे. गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज प्रसादचा वापर केला जातोय. यावेळेस मात्र फटका चांगला, पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मात्र आपण पाहतो थांबायचा डीजे. क्या बात है, क्या बात है. 19 तारखेला ज्यांचा आपण वाढदिवस साजरा केला आणि 19 वर्षाचे झाले खरं तर 14 तारखेला, त्यामुळे 19 केक कापले आणि राज भोईर यांनी 20वा केक त्यांच्यासाठी आणला होता. तर रोहन आलाय, अर्थातच आमचे रोहन तरे यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमला आणि आमच्या ऑफिशियल्सला जेवणाची व्यवस्था झालेली आहे. क्या बात आहे. आणि मांसाहारी जेवणाची सुविधा इथे मात्र नक्कीच उद्या त्यांच्या वतीने आम्हाला असणार आहे. रोहन आलाय, अर्थातच रोहन तरे जे काल चर्चेत राहिले, अखंड वरप गावाला आमच्या ऑफिशियलला जेवणाची व्यवस्था, मांसाहारी जेवणाची व्यवस्था उद्या रोहन तरे यांच्याकडून लांबणार आहे. रोहन आलाय. रोहन गाणं ऐकलं का? परत लावा तुषार हेच गाणं, कदाचित रोहन आलाय ना ऐकलं नाही. आज आपण पाहिलं तर 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. कालची एक पेंडिंग मॅच मॉर्निंग सेशनला आम्ही कंप्लीट केली आहे. दॅट्स वाय वेळ फार महत्वाचा असेल. आज पहिल्या मॅच मध्ये जरूर वेळ वाचला. पेंडिंग मॅच मध्ये 2 ओव्हर मध्ये मॅच फिनिश झाली. यापूर्वीचा सामना देखील आपण पाहिला तर तो जिंकला एकविरा आपली भय या संघानं. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहत आहोत आतापर्यंत धावसंख्या पाहतोय 57चा पाठलाग करताना 18 वरती आल्यात. 18. चला वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य असू द्या, प्रत्येकाचं विनंती आहे. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हर का खेल समाप्त, 18 रन स्कोरबोर्ड पर और 2 विकेट के नुकसान पर 57 का यहाँ पर पीछा करना. 57 रन रिक्वायर्ड टू विन. और पहले 2 ओवर में 18 रनों की वसूली की गई दोनों बल्लेबाजों के तरफ से. मयूर पाटिल के बल्ले से 6 रन आए.
आकाश ने देखिए 2 रन बनाए एक गेंद में। अब आएंगे गेंदबाज तीसरे ओवर पर जीवन। पहले ओवर का खेल समाप्त, 11 रन पहले ओवर के बाद थे। पिछले ओवर में ये बात करेंगे, देखिए 7 रन का एक बेहतरीन स्पेल गेंदबाज प्रसाद के माध्यम से हमने देखा, जहां पर 2 विकेटें उन्होंने चटकाई। शुरुआती बल्लेबाज जो आए थे ओपनर रोहन को चलता किया और उसके बाद तीसरे पायदान पर आए हुए विनायक पाटिल की विकेट चटकाई उन्होंने। बॉलिंग मार्क पर फिर से एक बार जीवन, पहले स्पेल में दमदार गेंदबाजी की थी, अटैकिंग बाना इनका हमें नजर आया था। वही गेंदबाज, धीमी गेंद पहली ड्राइव के आस पर बल्लेबाज ने एक स्टैक कवर रीजन पर गेंद, फील्डर वहां पर मौजूद थे। देखिए इवनिंग सेशन में देखिए कल भी हमने देखा कि बहुत जल्दी अंधेरा छाता है इस मैदान पर, तो आपको थोड़ा फास्ट खेलना होगा, इस बात पर थोड़ा गौर करिए। लेकिन दोपहर के सत्र में भाई कड़क रन बनते हैं, रन तगड़े बनते हैं दोपहर के सत्र में। तो आपको यहां से क्या करना है कि बल्लेबाजों को रुक कर खेलना है सिर्फ। इस बार बढ़िया हिट, इनफील्ड के ऊपर से लगाया, इस बार कवर रीजन पर फील्डर मौजूद, उठाकर फेंकेंगे तब तक दोनों ही बल्लेबाज। देखिए थ्रो कितना लेजी है भाई, यही एक्स्ट्रा कवर के फील्डर कह रहे हैं कि बहुत लेट थ्रो आया आपका। आउटफील्ड में आप फील्डिंग कर रहे हो भाई, आपका रॉकेट थ्रो आना बहुत जरूरी। इसी बीच 2 के साथ टोटल आगे बतावा, स्कोरर हमारे साथ मंग्या भाई। तो चलिए कुल टोटल की बात करेंगे, 20 रन, 37 रनों की अभी भी दरकार होगी देखिए सुनील इस मुकाबले में जीत के लिए, क्योंकि दूसरे सत्र में मोहिली टीम को कुछ अलग करने का प्रयास था बल्लेबाज का। ऑप्शन के बहुत बाहर सफल होते शायद अंपायर, राइट बल्लेबाज। एक्शन रिप्ले आप स्क्रीन पर देख सकते हो आप, सीधी गेंद तीर की तरह सीधी निकल गई, डॉट बॉल, इट्स अ वैलिड डिलीवरी, बिंदी गेंद। अगली पेशकश ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, कैच इट की मांग हुई है, दोनों फील्डर और दोनों फील्डर के बीचों बीच निकल गई है गेंद, सीधे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। मुख्य अतिथि मंच पर 6 रन। काय गरज आहे बाबा, एका चेंडू बंद क्यों किया भाई आपने? ऑनलाइन दर्शकों को लगेगा भाई हम बोल रहे हैं, हम नहीं, ये डीजे ऑपरेटर बोल रहे हैं। देखिए रोहन आलाय, आइयो रोहन का गाना बजेगा भाई आज पूरे दिन, क्योंकि कल उनके ओर से देखिए खाने की व्यवस्था हुई है भाई। बहुत तैयार, इस बार मिस टाइमिंग गेंद दबा में फील्डर गेंद के नीचे, आसान सा ये कैच। सेलिब्रेशन मैदान के अंदर जीवन का शुरू हो चुका है भाई, क्योंकि तीसरे विकेट का यहां पर पतन हो चुका है। तीसरा झटका लगता है बल्लेबाजी करती हुई मोहिली टीम को 26 रन पर। आज आमच्या रोहनच्या हल्दीला ये 19 साल के हो गए भाई, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर लगा रहे। बाबू शाह अक्सर कहते राज भोईर कब हल्दी लगाएंगे, देखिए ये रोहन हमारे रोहन आला है। चर्चा बहुत हुई रोहन की पिछले 2 दिनों में। ओ ये क्या कर बैठे यहाँ पर,
फुल टॉस थे अंपायर्स का तो कोई अब तक इशारा आया नहीं, मतलब इट्स अ वायलेंट डिलीवरी। तो चलिए इसी डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त, 3 ओवर के बाद 26 रन 3 विकेट के नुकसान पर। अगला ओवर होगा मैजिकल ओवर। तो चलिए यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त, 26 रन। भाई क्या कह रहे हो आप, ऑन ड्राइव करने का प्रयास, डीप मिड विकेट पर गेंद। देखिए देखिए भाई, यही तो बात होती है अक्सर आउटफील्ड में, ये सब चीजों के लिए आपको तैयार रहना होता है। बॉल तैयार, ऑन साइड पर लॉप करने का प्रयास है, पर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधे विकेट कीपर के हाथों में एक और डॉट बॉल। अब यहां से डॉट बॉल रेशियो बहुत बढ़ चुका है, 57 रनों का पीछा करना था, अब स्कोरबोर्ड पर 28 लगे, 16 गेंदें और 29 की दरकार इस मुकाबले में। मैजिकल ओवर है ये भाई, आपको 15 रन बनाने इस ओवर में। हर मुकाबले में आपको पता है, देखिए मैजिकल ओवर है, आपको यहाँ पर 15 रन बनाने, नहीं बनाओगे तो 5 रन माइनस हो जाएंगे, बना दोगे तो 5 प्लस। लेकिन बल्लेबाजी के प्रयास तो करे राज भोईर, लेकिन संपर्क नहीं हो रहा है, तो क्या करेंगे अब वो, गेंद और बल्ले का संपर्क ही नहीं है भाई यहाँ पर। 3 गेंदे हो चुके हैं, 2 रन केवल आए अब तक। यहां से एक और डॉट बॉल आते तो शायद 5 रन माइनस होने की देखिए शक्यता बढ़ जाएगी यहाँ पर। मिस टाइमिंग थी, गेंद दबा में, 1 रन दुक्के के लिए पलटेंगे, पलटना होगा, 1 से नहीं काम बनेगा भाई, लेकिन केवल 1 रन, केवल 1 रन यहां पर। पहली 3 गेंदों में केवल 2 रन बने थे, चौथी गेंद पर मिली सिंगल, 2 गेंदें यानी 2 सिक्सर अब लगाने होंगे।
आने वाली 2 गेंदें 2 बड़े हिट यदि नहीं लगेंगे यहाँ पर तो मुश्किलें बहुत बढ़ जाएंगी मोहिनी टीम को। केवल और केवल यहाँ पर बात करेंगे 57 का लक्ष्य था। ऐसे लगा रोशन सर की देखिए एक तरफा मुकाबला हो सकता है। राजभोज देखिए यही सोच रहे थे कि एक तरफा मुकाबला हो सकता है, शायद 2 से 3 ओवर में ये मुकाबला फिनिश हो सकता है, लेकिन हार नहीं जिसे मंजूर। वसंत टीम की बात करेंगे। जय हनुमान वसंत देखिए बहुत बढ़िया प्रदर्शन बतौर गेंदबाजों का सभी। एक और बेहतरीन गेंद। तो चलिए भाई अब ये स्टंप लग गया कि 5 रन माइनस होंगे जरूर। बहुत कम टीमों को +5 मिले, ज्यादातर टीमों को अक्सर -5 ही मिले भाई इस ओवर में, क्योंकि इस ओवर में टीम जो है अपने सबसे बेहतरीन गेंदबाज का इस्तेमाल करती हुई नजर आती है। ऑन साइड पर आखिरकार आखिरी गेंद पर लगाया है लंबा हिट। आखिरी गेंद पर 6 रन आए, लेकिन 9 रन इस ओवर से माइनस होंगे 5, तो होंगे अब 35 के ऊपर 5 माइनस यानी 30। 35 बन चुके हैं, 5 होंगे माइनस, 30 रन होंगे स्कोरबोर्ड पर 4 ओवर के बाद। अब आने वाली आखिरी शेष होंगी गेंदें 12 और 30 बन चुके हैं, यानी जीत के लिए जरूरत होगी मेरे ख्याल से 27। चेक करेंगे हम फिर से। 27 डेफिनेटली 12 गेंदें 27 की जरूरत इस मुकाबले में। चलिए भाई फील्डिंग करिए, तुरंत फील्डिंग लगा लीजिए दोस्तों, कोई अतिरिक्त समय यहां पर खर्च नहीं होगा, ध्यान दीजिए। अंपायर आपको स्ट्रिक्ट रहना होगा। रोशन सर देखिए यहां पर आनंद लेते इस प्रतियोगिता का। महेश अंकल भोई देखिए यहां पर विराजमान है। महाराष्ट्र बैलगाड़ा क्षेत्र के सबसे बड़े बैलगाड़ा शौकीन, बैलगाड़ा मालक। पिस्टन और बबलिया नंदी मालक, गाड़ा मालक देखिए इनका हम जिक्र करेंगे। आणि आज अखंड महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण पाहतोय जय मसोबा प्रसन्न कुमारी नायरा महेश शेठ भोईर या नावानं आपण पाहतोय दोन्ही बैलांना पळताना। हाऊ वॉज दॅट? लाऊड अपील तर मोठी झाली होती, पण 2 धावा मात्र ते रोखू शकले नाहीयेत। लेग 22 स्वरूपात या धावा मिळतात। आज अखंड महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये आपण पाहिलं पिस्टन आणि बबल्या बैल चर्चेत राहिलेले आहेत। मला वाटतंय 2 दिवसापूर्वी बिंजोडच्या गुलालाचे ते मानकरी राहिलेत। तर रनआउटची संधी इथे निर्माण झाली आहे आणि तिसऱ्या पंचानं रेफर केलाय। टेक्निकल रूम मध्ये आमचे तिसरे पंच पप्पू लोखंडे सर आम्हाला जोडले जात आहेत। खरं तर प्रेमाने आम्ही त्यांना पप्पू लोखंडे म्हणतो, पण महेश लोखंडे सरांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेमध्ये। आज अखंड महाराष्ट्रभर पंचांची भूमिका ते पार पाडतात। ती जळगाव असू दे किंवा नुकतंच महाबळेश्वरचा दौरा देखील करून आलेले आहेत। इट्स नॉट आउट। पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचलाय। मोहिनी संघाचे 12व्या खेळाडूंना मला वाटतंय फार इच्छा आहे पंच बनण्याची। त्यांना पुढच्या वर्षी आपण ऍड करूया पॅनलला। फॉर्म भरा, तयारी सुरू करा। धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 32 धावा आहे धावफलकावर। पहिली डबल होती ना, 32 झालेल्या आहेत। 25 धावांची गरज आहे। 10 बॉल 25 ची गरज आहे। चांगला बॉल आपल्याला दरम्यान पाहायला मिळाला आणि अशी सातत्याने जर वारंवार चेंडू हातात राहिले गोलंदाज तर भरपूर कठीण परिस्थिती होईल मोहिनी संघासाठी। हार कर जीतने वाले को अक्सर बाजीगर कहते हैं भाई। आता असं वाटतंय मोहिनी संघाच्या हातातून हा सामना निसटतोय, पण निसटता विजय त्यांना मिळवता येईल का
कौतुक होईल या मॅच मध्ये जय हनुमान वसत संघाचं आणि त्यांच्या गोलंदाजांचं. जो तीक्ष्ण आणि धारदार बाणा, अटॅकिंग बाणा त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी त्यांनी आपल्याला दाखवली आणि दमदार कामगिरी गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचे 12व्या खेळाडूची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ती उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते. खर तर 12व्या खेळाडूचं महत्व प्रत्येक संघाला माहित नसतं. ते आहेत म्हणून तुमची नावं इथपर्यंत पोहोचतायत. अगदी ते आहेत म्हणून धावा तुमच्या योग्य कॅल्क्युलेट होत आहेत. ते आहेत म्हणून प्रत्येक डिसिजन योग्य आहे की नाही हे तुम्हाला कळतं. लक फॅक्टर ऑन. विकेट कीपर बीट. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट पॉइंट लेग बीट झालाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. बबल्या आपण पाहतोय रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र, असं कुठलंच गाव नाही र जिथं पिस्टन बबल्याचं नाव नाही र. एवन जोडी पिस्टन बबल्याची प्रत्येक अड्ड्यामध्ये धुमाकूळ करताना आपण पाहिले. प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुल्लाल भडक. पिस्टन बबल्याचा नाद आहे र एकदम कडक. पुढचा बॉल यावेळेस देखील पटका चांगल्या गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. बॉल थांबला नाहीये. निघून चाललाय. कव्हर्स बाउंड्रीच्या बाहेर धन 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 करत सीमा पलीकडे हा येतोय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा चौकार. फक्त वरप गावाची नाही तर कल्याण ग्रामीणची शान. आज जरी रोहितभाई भोईर आपल्यामध्ये नाही आहेत पण नेहमी त्यांच्या आठवणी आपल्यामध्ये राहतील. येणारे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 6 आणि विजयासाठी गरज आहे 15 धावांची. 15 धावांची गरज. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. 6 चेंडू 15ची गरज आहे. दोन्ही ठिकाणी तर 15च दाखवतात, मॅन्युअली पण आणि ऑनलाईन पण. 11 पहिल्या ओव्हरला, त्यानंतर 7, मग 8 आणि चौथ्या ओव्हर मध्ये किती आल्यात आमचे स्कोरर कॅल्क्युलेट करतात. वेट 15च हव्यात. चला तरी तुमच्या माहितीसाठी पुन्हा कॅल्क्युलेट करतो आम्ही. बघा येस, पहिल्या ओव्हर मध्ये 11, त्यानंतर 7, मग 8 आणि 9 आणि आता 12. सो कॅल्क्युलेट केलं तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 42. 12 आल्यात आता. 48 टोटल स्कोर आहे, पण 5 मायनस आहेत कारण चौथ्या ओव्हर मध्ये तुमच्या 15 धावा झाल्या नव्हत्या. सो 47 होत्या, 5 मायनस करून आपण पाहतोय धावा झाल्या त्या 42. सो आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावांची. 15 स्टिल रिक्वायर्ड. 5 मायनस खरं तर ते कॅल्क्युलेशन, त्यामुळे कधी कधी गफलत होते क्षेत्ररक्षकांची देखील. यावेळेचा फटका चांगला आपण पाहतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत सिलेमिडॉन. 1 रन मिळेल. स्मॅश करण्याचा प्रयत्न दूर ठेवला गेला. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला अशा अतिरिक्त धावा खर्च करून चालणार नाहीये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
संघर्ष मोठा असेल या मॅच मध्ये दोन्ही संघांचा. आउट साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, फिल्डर डीप मध्ये जीवन चांगला जज केलंय, चेंडूला चुंबन केलंय, कारण इथे विकेट मिळाले या मॅच मध्ये. सर्वात मोठी विकेट, धक्का चौथा लागलाय, इक्वेशन आता बदललंय. येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 13 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 4 आणि विजयासाठी मात्र गरज आहे 13 धावांची. 4 चेंडू 13 धावा, काहीतरी कर भावा. आणि जर केलंस तर या स्पर्धेमध्ये आज होईल तुझी चवा. हवा कोण करणार हा प्रश्न आहे. मोहिली की वसत, वसत की मोहिली. दमदार क्रिकेटची स्पर्धा, त्यामध्ये जबरदस्त सामना रंगलाय. गरमागरम माहोल, कडाक्याचं ऊन आणि त्यामध्ये आणखीन माहोल गरम करणारा हा सामना मात्र आपण पाहतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, अंगावरती शहारे आणणारा सामना मात्र आपण पाहतोय. जबरदस्त मॅच, 4 चेंडू 13 धावांची गरज. कौन जीतेगा मुकाबला, आने वाली 4 गेंदे बताएंगी. येणारे 4 चेंडू सांगून जातील कोण जिंकेल हा सामना. दोन्ही संघ संघर्ष करतायत एका विजयासाठी, कारण एक विजय या स्पर्धेमध्ये फार महत्वाचा आहे. व्हॉट अ मॅच, वेळ भरपूर चालला, लक्षात ठेवा. बसत संघ अन्यथा फायनलाइज केलं जाईल. 4 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. जीवन दमदार झेल टिपला आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. व्हॉट हाय व्होल्टेज मॅच, जबरदस्त सामना. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती यश होतं तयार. यावेळेस काय घडलंय, अतिरिक्त धाव, विनाशकाली विपरीत बुद्धी, गरिबी में अब आटा गिला असंच म्हणावं लागेल. कारण जिथे आपण पाहतोय धावा तुम्हाला रोखायच्या आहेत, तिथं अशा अतिरिक्त धावा खर्च करून चालणार नाहीये. आता मात्र आपण पाहतोय सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. एकेका धावेला महत्व दिलं जात आहे. यावेळेस स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतात फलंदाज. पंचांमध्ये कोणता इम्पॅक्ट नाहीये. क्लिअर डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ वायलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 2 चेंडूंना आसमान दाखवावं लागेल. 2 चेंडूंना वाऱ्याशी वार्तालाप करून द्यावी लागेल. हवाई मार्गाचा फलंदाजाला वापर करावा लागेल. 3 बॉल 12. सोडून दिलाय वन लेफ्ट. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला खरी सुरुवात झालीये. येणारे 3 चेंडू 11 धावांची गरज. थांबतोय, वेळ घेतोय, थोडासा वेळ घेतील जरूर, पण या मॅच मध्ये इम्पॅक्ट पण टाकतील हे सर्व खेळाडू. दमदार सामना, सगळे एन्जॉय करतायत. क्रिकेटची परभणी, क्रिकेटची मेजवानी, क्रिकेटचं हे नंदनवन. 3 चेंडू 11ची गरज. बॅटची हेल्दी एज. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते. 4 अक्षरी मेहनती सोबत 3 अक्षरी नशीब जेव्हा जोडलं जातं तेव्हा मात्र खऱ्या संघर्षाला यश मिळतं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. प्रसिद्धी जर तुम्हाला मिळवायची असेल तर पहिले तुम्हाला सिद्ध करावं लागतं. स्वतःला सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र सामन्याला कलाटणी देतोय. चौकार आलाय. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. वॉर्ड मॅच. गावासाठी खेळताना तो संघर्ष प्रत्येक खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय. गावासाठी खेळताना ती जिद्द मनामध्ये प्रत्येक खेळाडूच्या आपल्याला पाहायला मिळते. इथे फक्त हा सामना नाही, गावाची अस्मिता पणाला लागलेली आपण पाहतोय. तुषार मडके एन्जॉय करतात मॅच. राज अगदी आपण पाहतो आमच्या मंचावरून एन्जॉय करतायत. रोशन सर असतील, आमचे महेश अंकल असतील, सर्वांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. कारण उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. व्हॉट अ सुपर मॅच. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 2 चेंडू मध्ये 7 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील.
इथे मात्र आपण पाहतोय एकेरी धाव मिळते शेवटचा एक बॉल